बघा कालच्या आपण पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोर्टिंग प्लांट्स हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. आणि वनस्पतीमध्ये मॉलिक्यूल जे असतात, कुठले मॉलिक्यूल? वॉटर, मिनरल, फूड यांचं जे ट्रान्सफर होत असते प्लांटमध्ये, ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने ट्रान्सपोर्टेशन होत असतं. त्यामध्ये दोन महत्त्वाचे जे ट्रान्सपोर्टच्या पद्धती आहेत, त्यामध्ये पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? कुठलेही मॉलिक्युल्स, मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होत असेल तर त्याला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मॉलिक्युलचं मूवमेंट त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होत असेल तर ते पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि तेव्हा मॉलिक्यूल कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचा वापर करत नाहीत मूवमेंट होण्यासाठी. आता उदाहरणार्थ त्यासाठी बघा मी सांगतो, इथं दोन कंपार्टमेंट घेतले. कुठले कुठले कंपार्टमेंट? कंपार्टमेंट ए आणि हा कंपार्टमेंट बी. आणि दोन्ही कंपार्टमेंट एका सिलेक्टिव्हली मेम्ब्रेनने सेपरेट केलं. सिलेक्टिव्हली मेम्ब्रेनने सेपरेट केलं. मग हा कंपार्टमेंट ए मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर हाय. कंपार्टमेंट ए मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि कंपार्टमेंट बी मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? लो. तर आपल्या आता ह्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्या डेफिनेशन प्रमाणे मॉलिक्यूल कंपार्टमेंट ए हून कंपार्टमेंट बी ला जाणार. कशाला क्रॉस करून? मेम्ब्रेनला क्रॉस करून. मग मला सांगा, इथं मॉलिक्यूल ए कंपार्टमेंट हून बी कंपार्टमेंटला का चालले? हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे चालले. ते आपल्या ह्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टची डेफिनेशनच आहे. मग मॉलिक्यूल कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचा वापर करत नाही, ते फक्त असं ढकलले जातात. आणि हे झालं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर याच्या उलट लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जेव्हा मॉलिक्यूल मूव्ह होतात तेव्हा म्हणायचं त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता मला सांगा, कंपार्टमेंट बी मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे आणि कंपार्टमेंट ए मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. तर इथे मॉलिक्यूल बी कंपार्टमेंटहून ए कंपार्टमेंटला जाणार, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार. कशाला क्रॉस करून जाणार तर मेम्ब्रेनला क्रॉस करून जाणार. अशा पद्धतीच्या ट्रान्सपोर्टला म्हटलं जातं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये मॉलिक्यूल कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचा एक्सपेंड करत नाहीत, एनर्जीचा वापर करत नाही. सॉरी, इथं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनर्जीचा वापर होतो. म्हणजे मॉलिक्यूल लो कडून हाय कडे चाललं तर मॉलिक्यूल एनर्जीचा वापर करतात, म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी करतात. हिथं एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी लागत नाही पॅसिव्हला. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला मात्र एनर्जीच्या एक्सपेंडिचरची आवश्यकता असते, कारण इथं मॉलिक्यूल लो कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे चालले. हे बघा असं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण सायकलवरनं चाललेलो आहोत आणि सायकलवरनं चालत असताना ज्यावेळेला आपण टेकडी उतरतोय, टेकडी उतरत असताना आपण स्वतःची एनर्जी वापरत नाही. ही झाली पॅसिव्ह पद्धतीने आपण चाललो. आणि ऍक्टिव्ह म्हणजे कसं? समजा आपण टेकडी चढत आहोत तेव्हा आपण पायंडल मारतोय आणि पायंडल मारत असताना काय वापरतोय आपण? एनर्जी वापरतोय. म्हणजे ती तशा पद्धतीचं हे ट्रान्सपोर्ट, मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट प्लांट मध्ये अशा दोन पद्धतीने होत असतं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हाय कडून लो कडे गेलं, एनर्जीचा वापर होत नाही, ते पॅसिव्ह. लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कडे गेलं, एनर्जीचा वापर होतो, ते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. अशा ह्या दोन पद्धतीच्या ट्रान्सपोर्टच्या मेथड आहेत. आता आपल्याला स्टडी करायचं आहे पॅसिव्हचे आणि कुठले प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. डिफ्युजन. आता बघा या ठिकाणी पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा जो प्रकार आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये डिफ्युजन म्हणून एक प्रकार आहे. मग डिफ्युजन म्हणजे नेमकं काय? आणि डिफ्युजन प्लांट मध्ये मॉलिक्यूलच्या ट्रान्सपोर्टेशनला कसं हेल्प करतं? पहिल्यांदा डिफ्युजन हा कन्सेप्ट काय आहे हे आपण या ठिकाणी स्टडी करूया.
डिफ्युजन ही कशी प्रोसेस आहे? पॅसिव्ह प्रोसेस आहे असं म्हणतात. आता पॅसिव्ह म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, मॉलिक्यूल त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून कुणीकडे जातात? लो कॉन्सन्ट्रेशन कडे. म्हणजे डिफ्युजन हाय कडून लो कडे होत असतं मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट. म्हणजे डिफ्युजन कुठं होतं? तेव्हा इट मे बी फ्रॉम, आता हा एक सेल आहे, ही एक पेशी आहे, ह्या सेलच्या आत एका पार्टवरून दुसऱ्या पार्टला डिफ्युजन होतं. आता समजा हा एक सेल आहे, त्या एका सेलमध्ये पार्ट ए ला मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर हाय आहे, आणि पार्ट बी ला मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर लो आहे. मग मॉलिक्यूल या ठिकाणी एकाच सेलच्या आत हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशनच्या पार्ट कडे मूव्ह होतात. म्हणजे एका सेल मध्ये डिफ्युजन झालं म्हणून इथं म्हणले बघा, इट मे बी फ्रॉम वन पार्ट ऑफ द सेल टू अनदर पार्ट, वन पार्ट ऑफ सेल टू अनदर पार्ट. म्हणजे सेलच्या एका भागाहून दुसऱ्या भागाला डिफ्युजन होतं. किंवा मे बी फ्रॉम सेल टू सेल. याचा अर्थ काय बघा, आता सेल प्लांट मध्ये लागून असतात एकमेकाला. ही तर मॉलिक्यूल आहे, हितले मॉलिक्यूल कुठले जातात? या सेल मध्ये येतात हाय कडून लो कडे. या सेल मध्ये हाय झाले तर मॉलिक्यूल पुढच्या सेल मध्ये जातात, परत तेच मॉलिक्यूल आणि पुढच्या सेल मध्ये जातात, परत पुढच्या सेल मध्ये जातात. म्हणजे एका सेलहून दुसऱ्या सेलला पण मॉलिक्यूलचं मूवमेंट त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे होत असतं. ते देखील डिफ्युजनच. डिफ्युजन हा एका सेल मध्ये होतो, एका सेल मध्ये एका पार्टहून दुसऱ्या पार्टला हाय कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे, किंवा एका सेलहून दुसऱ्या सेलला ज्या सेल मध्ये हाय आहे आणि ज्या सेल मध्ये लो आहे त्याच्याकडून त्याच्याकडे होतात. समजा हा सेल ए आहे, सेल ए हून सेल बी ला मॉलिक्यूल जातात. सेल ए मध्ये कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूलचा हाय आहे, त्याच्यापेक्षा कमी बी मध्ये आहे, त्याच्यापेक्षा एकदम कमी सी आणि कशामध्ये आहे? डी मध्ये आहे. मग मॉलिक्यूल ए टू कोणीकडे जाणार? डी कडे जाणार, बी सी सेलला पास करत. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे मॉलिक्यूल या ठिकाणी जाणार. किंवा असं पण म्हटलं डिफ्युजन म्हणजे ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस. म्हणजे काय? ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस म्हणजे आता समजा ही पानाची एनाटॉमी आहे, लीफचं सेक्शन आहे, लीफचं इंटरनल स्ट्रक्चर आहे, आणि त्या लीफच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये इथे जे सेल्स असतात त्यांना इंटरसेल्युलर स्पेस असं म्हणतात. इथून इंटरसेल्युलर स्पेस जी पानामध्ये असतात ना, तिथून कुठला गॅस सोडला गेलेला असतोय बघा रे? ऑक्सिजन सोडला गेलेला असतो. इथं ऑक्सिजन असतोय, आणि हा ऑक्सिजन ह्या लीफच्या इंटरसेल्युलर स्पेसेस होऊन स्टोमाटाच्या ओपनिंगच्या द्वारे बाहेर जातो, आणि त्याच स्टोमाटाच्या ओपनिंगच्या द्वारे कार्बन डायऑक्साइड हा आत येतो. म्हणजे मला सांगा या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज जे आहे ती पान आणि आउटसाइड. पानामध्ये कुठलं स्पेस असतं? इंटरसेल्युलर स्पेस, सेल्सच्या मध्ये असलेला गॅप. त्यातून काही मॉलिक्यूल बाहेर जातात, काही मॉलिक्यूल आत येतात. आता कुठले मॉलिक्यूल बाहेर जातात? ऑक्सिजन हा इंटरसेल्युलर स्पेस ऑफ लीफ होऊन बाहेर जातो, आणि कार्बन डायऑक्साइड हा बाहेरून कुणीकडे येतो? आत येतो. हिथं पण डिफ्युजन होतं. म्हणजे शॉर्ट डिस्टन्सेस फ्रॉम लीफ इंटरसेल्युलर स्पेस टू आउटसाइड, तिथे जनरली गॅसेस एक्सचेंज होतात. मग डिफ्युजन ही कशी प्रोसेस आहे? रॅन्डम फॅशन होते. रॅन्डम फॅशन याचा अर्थ काय? रॅन्डम फॅशन म्हणजे डायरेक्शन नसतं की एकाच डायरेक्शनला डिफ्युजन होते असं नाही. कुणीकडच्या डायरेक्शनला पण पूर्ण डिफ्युजन होऊ शकतं. आता या सेल मध्ये मॉलिक्यूल आहे, असंच प्रत्येक वेळेला होत नाही की याच पार्टला मूव्ह होतात. ते इकडे पण मॉलिक्यूल जाऊ शकतात, इकडे पण मॉलिक्यूल जाऊ शकतात. म्हणजे रॅन्डम फॅशनमध्ये डिफ्युजन होते. म्हणजेच कुठलेही मॉलिक्यूल केव्हाही मूव्ह होत असताना त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होणं, ही प्रोसेस म्हणजे डिफ्युजन असं म्हणतात. मग मला सांगा, डिफ्युजन होताना डिफ्युजन ही लिव्हिंग सिस्टम वरती अवलंबून नाही, नॉट डिपेंड ऑन
लिव्हिंग सिस्टम. म्हणजे ही स्लो प्रोसेस आहे. डिफ्युजन केव्हाही होत असताना मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्ट डिफ्युजन होत असताना अगदी स्लो होतं आणि ती लिव्हिंग सिस्टम वरती अवलंबून नाही. म्हणजे असं नाही की ज्या मेम्ब्रेनला क्रॉस करून मॉलिक्यूल जाणार आहेत, बाहेर जाणार आहेत किंवा आत येणार आहेत, ते मेम्ब्रेन लिव्हिंग पण असू शकतं, काही वेळा नॉन लिव्हिंग पण असू शकतं. म्हणजे लिव्हिंग मध्ये तेवढंच डिफ्युजन होतंय, नॉन लिव्हिंग मध्ये होत नाही असं नाही. म्हणून लिव्हिंग सिस्टम वरती डिफ्युजन अवलंबून नाही. नॉन लिव्हिंग काही वेळेला बाहेर पण डिफ्युजन होतं फ्री एअर मध्ये. मग सतत लिव्हिंग सिस्टम मध्येच डिफ्युजन होतं, लिव्हिंग सिस्टम वरतीच अवलंबून आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण ज्या मेम्ब्रेनहून डिफ्युजन होणार आहे, आता समजा इथं मॉलिक्यूल त्या सेलहून बाहेर जाणार आहे या मेम्ब्रेनला क्रॉस करून, मग ह्या मेम्ब्रेनला क्रॉस करत असताना हा जो इंटरस्पेस आहे तो लिव्हिंग पण असू शकतो, काही वेळा नॉन लिव्हिंग पण असू शकतो. म्हणजे लिव्हिंग सिस्टम वरतीच डिफ्युजन अवलंबून असते असं सांगता येत नाही. आणि आणखी काय म्हणले बघा, डिफ्युजन ऑब्वियस इन गॅसेस अँड लिक्विड्स. याचा अर्थ काय, डिफ्युजन सहजपणे लिक्विड आणि गॅसेस मध्ये दिसतात. सहजपणे विरघळण्याची प्रोसेस द्रवामध्ये आणि वायूमध्ये दिसते, परंतु सॉलिड मध्ये सहजपणे दिसत नाही डिफ्युजन. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, द्रवामध्ये म्हणूया तर आपण या ठिकाणी गॅस ह्याच्यामध्ये लिक्विड मध्ये डिफ्युजनचं उदाहरण सांगतो. तुम्ही दूध घेतला आणि दुधामध्ये शई घातला, दूध थोड्या वेळानंतर दुधामध्ये समजा तुम्ही इंक घातला, दूध घेतला आणि दुधामध्ये इंक घातला, इंक घातल्यानंतर थोड्या वेळानंतर दुधाचा कलर जो असतो तो ब्ल्यू कलरचा होतो. म्हणजे सहजरित्या आपण ते डिफ्युजन पाहिलं. आता गॅसेसचं डिफ्युजन कसं होतंय बघायला, तुम्ही काही वेळेला पाहताय की फुलाचा वास हा पूर्ण एखाद्या सराउंडिंगला येतो. फुलापासून जो फ्रॅग्रन्स असतो, स्मेल असतो, तो पूर्ण त्या भागापुरता दळवळत असतो. म्हणजे तिथं गॅस जे आहे, फुलाचा जो गॅसचा स्मेल जो आहे, अरोमा जो आहे, तो सगळीकडे डिफ्यूज व्हायला लागला. तो गॅसेस डिफ्युजन होते. सहजरित्या गॅसेस आणि लिक्विड मध्ये डिफ्युजनची प्रोसेस दिसू शकते आपल्याला. डिफ्युजन इन सॉलिड rather than solid most likely. याचा अर्थ काय बघा, डिफ्युजन इज ऑब्वियस इन गॅसेस अँड लिक्विड. म्हणजे द्रवामध्ये आणि वायूमध्ये सहजरित्या आपण डिफ्युजनला पाहू शकतो, विरघळण्याची प्रोसेस पाहू शकतो, परंतु सॉलिड मध्ये दिसू शकतं, सॉलिड मध्ये मोस्ट लाईकली असतं सॉलिड पेक्षा. याचा अर्थ काय, आता उदाहरणार्थ या सेंटेन्सचा अर्थ बघा, डिफ्युजन इन सॉलिड रॅदर दॅन सॉलिड मोस्ट लाईकली. आता हा क्रिटिकल सेंटेन्स जो त्याचा अर्थ काय बघा, तुम्ही सॉलिड घ्या, एक लाकडाचा तुकडा घ्या, लाकूड हा सॉलिड झाला, त्याच्यावरती पाणी घाला, पाण्याला शोषून घेतं लाकूड, म्हणजे पाणी हे लाकडामध्ये डिफ्यूज झालं आणि लाकूड या ठिकाणी सुजतो, स्वेल होतो, फुगतो. म्हणजे पाणी हे लिक्विड झालं आणि लाकूड हे सॉलिड झालं. पाणी लाकडामध्ये डिफ्यूज झालं. म्हणजे सॉलिड मध्ये कुठलाही लिक्विड डिफ्यूज होतोय, परंतु दोन सॉलिड, आता दोन लाकडाचे तुकडे एकत्रित ठेवला, त्यांच्यामध्ये कुठलं डिफ्युजन होणार आहे का, नाही. हा त्याचा अर्थ. म्हणजे तुम्ही एका पाणी लाकडामध्ये घातल्यावर डिफ्यूज होऊन लाकूड स्वेल होऊ शकतं, परंतु दोन लाकडाचे तुकडे जर तुम्ही एकत्रित ठेवला त्यांच्यामध्ये डिफ्युजन होत नाही. अशा प्रकारे डिफ्युजन ही लिव्हिंग सिस्टम वरती अवलंबून नाही. डिफ्युजन जास्त करून गॅसेस आणि लिक्विड मध्ये जास्त सहजरित्या दिसतं. सॉलिड पेक्षा सॉलिडच्या आत डिफ्युजन चांगलं दिसतं. त्याचं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. अशा प्रकारे डिफ्युजन ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. ती एका सेलहून दुसऱ्या सेलमध्ये एकाच सेलच्या आत एका भागाहून दुसऱ्या भागाला होते, किंवा एका सेलहून दुसऱ्या सेलला होते, किंवा लीफच्या इंटरसेल्युलर स्पेसेसहून
आउटसाइडला होतं, असं हे डिफ्युजन होत असतं प्लांट्समध्ये. आणि ते जास्त करून सहजरित्या सॉलिड आणि लिक्विड मध्ये डिफ्युजन होतं, सॉरी गॅसेस आणि लिक्विड मध्ये होतं. सॉलिड मध्ये लिक्विड इझिली होऊ शकतं सॉलिड पेक्षा. सॉलिड सामान्यतःपणे विरघळत नाही, परंतु सॉलिड मध्ये लिक्विड या ठिकाणी इझिली जाऊन ते स्वेल करू शकतो. लाकडाचा तुकडा या ठिकाणी मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. अशा प्रकारे आपण डिफ्युजन म्हणजे काय ही प्रोसेस पाहिली. आता त्याचे काय प्लांटच्या लाईफला फायदे आहेत ते आपल्याला स्टडी करायचं. म्हणजे या प्लांटच्या लाईफला डिफ्युजनचा काय फायदा आहे, प्लांटला काय त्याचा उपयोग काय आहे, आणि त्याच्यावर कुठले फॅक्टर इफेक्ट करतात, डिफ्युजनवरती कुठले फॅक्टर इफेक्ट करतात, हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता बघा, कुठले असे घटक डिफ्युजन या प्रोसेसवरती इफेक्ट करतात. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिफ्युजन. आता बघा इकडे पहिला फॅक्टर जो आहे तो डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट. म्हणजे काय, डिफरन्स इन द डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट डिटरमाइन्स द रेट ऑफ डिफ्युजन. या सेंटेन्सचा अर्थ काय बघा, डिफ्युजन प्रेशर जिथं हाय त्या हाय डिफ्युजन प्रेशर कडून मॉलिक्यूल लो डिफ्युजन प्रेशर कडे जाणार. उदाहरणार्थ बघा, आता कंपार्टमेंट ए आणि कंपार्टमेंट बी आहे. तर कंपार्टमेंट ए मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. जिथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय ते मॉलिक्यूल प्रेशर पण जास्त क्रिएट करणार, डिफ्युजन प्रेशर पण जास्त क्रिएट करणार. म्हणजे डिफ्युजन प्रेशर देखील इथंच हाय असतोय. मग मॉलिक्यूल हाय डिफ्युजन प्रेशर कडून लो डिफ्युजन प्रेशर कडे जातात. आता डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय, जे मॉलिक्यूल डिफ्यूज होणार आहे म्हणजे हाय कडून लो कडे जाणार आहे, मॉलिक्यूल जे प्रेशर क्रिएट करतात, डिफ्युजिंग मॉलिक्यूल क्रिएट प्रेशर. डिफ्युजिंग मॉलिक्यूल जे असतात, जे डिफ्यूज होणार असतात, ते मॉलिक्यूल जे प्रेशर क्रिएट करतात त्या प्रेशरला म्हणतात डिफ्युजन प्रेशर. मग मॉलिक्यूलचं जिथं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं तिथं डिफ्युजन प्रेशर देखील हाय असतं. प्रेशर क्रिएटेड बाय डिफ्युजिंग पार्टिकल्स किंवा मॉलिक्यूल. डिफ्युजिंग मॉलिक्यूल जे प्रेशर क्रिएट करतात त्या प्रेशरला म्हणतात डिफ्युजन प्रेशर. आता हे मॉलिक्यूल जिथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय तिथं डिफ्युजन प्रेशर देखील हाय असतं. मग मॉलिक्यूल हाय डिफ्युजन प्रेशर कडून लो डिफ्युजन प्रेशर कडे जातात. मग जर डिफ्युजन प्रेशर जसं वाढणार तर रेट ऑफ डिफ्युजन पण काय होणार, वाढणार. आणि बघा हे दोन रिजन आहेत, ए रिजन आणि बी रिजन किंवा ए कंपार्टमेंट बी कंपार्टमेंट. जिथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय तिथं डिफ्युजन रेट तिकडून दुसरीकडे होणार. म्हणजे काय म्हणतोय बघा, the rate of diffusion is directly proportional to concentration of gradient of two regions. दोन रिजन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा डिफरन्स जर हाय असेल तर रेट ऑफ डिफ्युजन पण हाय आहे. आता ह्याचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्यायचं. आता समजा कंपार्टमेंट ए मध्ये मॉलिक्यूल हाय आहे, कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, आणि कंपार्टमेंट बी मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लो आहे. मग केव्हाही लक्षात घ्या, जेवढं ए आणि बी कंपार्टमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स जास्त असेल, हाय कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ए मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, बी मध्ये कमी कॉन्सन्ट्रेशन आहे, जेवढं कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स जास्त असेल तेवढं रेट ऑफ डिफ्युजन पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता समजा इथं हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॉलिक्यूल एक 60% आहे आणि इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॉलिक्यूल हे 20% आहे. बघा ना, ए कंपार्टमेंट मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन 60% आहे आणि बी कंपार्टमेंट मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन 20% आहे. किती हाय रेट ऑफ डिफरन्स आहे दोन मध्ये, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मध्ये डिफरन्स आहे ना. कुठल्या कंपार्टमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ए कंपार्टमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि बी मध्ये कमी आहे. मग हाय कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स असेल तेवढं रेट ऑफ डिफ्युजन देखील काय असणार आहे, हाय असणार आहे. जेवढा दोन रिजन मध्ये कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स जास्त असेल
हे 60% हे 20%, म्हणजे किती फरक आहे, 40%चा फरक आहे दोघांच्या मध्ये. म्हणून रेट ऑफ डिफ्युजन देखील जास्तच असणार. याचा अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन दोन ग्रेडियंट मध्ये डिफरन्स जर जास्त तर रेट ऑफ डिफ्युजन पण जास्त. जर कॉन्सन्ट्रेशन दोन रिजन मध्ये कमी तर रेट ऑफ डिफ्युजन पण काय असतं, कमी. म्हणूनच काय म्हणलंय, रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ टू रिजन्स. दोन रिजन मध्ये जेवढा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हाय तेवढा रेट ऑफ डिफ्युजन हाय, आणि दोन रिजन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जर कमी, रेट ऑफ डिफ्युजन कमी. आता मी सांगितलं या दोघांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा किती डिफरन्स आहे, 40%, म्हणजे हाय आहे. समजा या दोघांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जर 10% असेल तर कमी, म्हणजे हा पहिला घटक झाला. जिथं डिफ्युजनचं प्रेशर जास्त तिथं रेट ऑफ डिफ्युजन पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता ए मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे तर डिफ्युजन प्रेशर देखील हाय असतो. मग मॉलिक्यूल हाय डिफ्युजन प्रेशर कडून लो डिफ्युजन प्रेशर कडे जातात. हा पहिला घटक झाला, डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट डिफरन्स. आणि दोन कंपार्टमेंट मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते डिफ्युजन प्रेशर डिटरमाइन करतं. जिथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय तिथं डिफ्युजन प्रेशर देखील हाय असणार, आणि मॉलिक्यूल हाय डिफ्युजन प्रेशर कडून लो डिफ्युजन प्रेशर कडे जातात. मी काय सांगितलं मग अशी डेफिनेशन डिफ्युजन प्रेशरची, जे मॉलिक्यूल प्रेशर क्रिएट करतात, जे मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात आणि जे प्रेशर क्रिएट करतात त्याला म्हणतात डिफ्युजन प्रेशर. आता जिथं हाय असणार ना ते एकमेकाला मॉलिक्यूल असे कोलाइड होणार, टक्कर घेणार. मॉलिक्यूल एकमेकाला असं कोलाइड होणार आणि कोलाइड होऊन त्यांच्यात प्रेशर क्रिएट होणार, आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे निघणार. पहिला या ठिकाणी डिफरन्स झाला डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट. डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट जास्त झाला तर डिफ्युजनचा रेट वाढणार. असा हा पहिला पॉइंट या ठिकाणी पहिला फॅक्टर झाला.